छत्रपती संभाजीनगर शहरातील शिवाजीनगर परिसरात हातात धारदार चाकू घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला जवाहरनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। दीपक उर्फ यश साळवे असं या आरोपीचं नाव असून त्याच्याकडून चोरीचा मोबाईल आणि शस्त्र जप्त करण्यात आले। रविवारी रात्री 8:30च्या सुमारास शिवाजीनगर येथील जुमरे हॉस्पिटल परिसरात एक तरुण हातात चाकू घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलीस अंमलदार मारुती गोरे आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत सापळा रचला। पोलिसांना पाहताच आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी थरारक पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलं। पोलिसांनी जेव्हा आरोपीची झडती घेतली तेव्हा त्याच्याकडे एक मोबाईल सापडला। सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या यश साळवेने नंतर गुन्ह्याची कबुली दिली। त्याने हा मोबाईल इंदिरानगर परिसरातून रामेश्वर आढाव यांच्या हातातून बळजबरीने हिसकावून नेल्याचं तपासात निष्पन्न झालंय। पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली असून आरोपीवर जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस स्टेशन जवाहरनगर छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 22/2/2026 रोजी रात्री 8:30 वाजता सुमारास पोलीस अंमलदार गोरे व ASI नलोड हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक माहिती मिळाली की एक इसम हा शिवाजीनगर परिसरामध्ये धारदार शस्त्र घेऊन फिरत आहे। सदरच्या माहितीवरून ते तात्काळ त्या ठिकाणी गेले व एका इसमास ताब्यात घेतले। त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी सांगण्यास टाळाटाळ केली व त्याच्या हालचाली थोड्याशा संशयित दिसून आल्या, म्हणून त्यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या अंगझडतीमध्ये एक धारदार चाकू व एक विवो कंपनीचा मोबाईल मिळून आला। त्यास पोलीस स्टेशनला आणून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव दीपक उर्फ यश सचिन साळवे वय 18 वर्षे राहणार इंदिरानगर असे सांगितले। त्याच्याकडे मिळालेल्या धारदार चाकूवरून त्याच्या विरुद्ध शस्त्राधिनियमप्रमाणे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून त्यास त्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। सदरचा तपास ASI ठोंबरे करत आहेत। त्याच्याकडे मिळून आलेल्या विवो मोबाईल बद्दल माहिती घेतली असता सदर मोबाईल हा त्याने एक दिवस अगोदरच शिवाजीनगर परिसरामधूनच एकाकडून जबरदस्तीने हिसकावून पळून गेला होता अशी माहिती मिळाली। त्याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्ह्यात सुद्धा त्याला ताब्यात घेण्याची तरतूद ठेवण्यात आलेली आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार साहेब, माननीय सहाय्यक पोलीस उपायुक्त श्री प्रशांत स्वामी साहेब, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त उस्मानपूर विभाग श्री कल्याणकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ASI नलावडे, ASI ठोंबरे व पोलीस अंमलदार मारुती गोरे यांनी उत्कृष्टपणे केलेली आहे। आरोपीवर यापूर्वी कोणते गुन्हे नाहीत, त्याचे आतापर्यंत कुठल्याही रेकॉर्ड पोलीस स्टेशनला उपलब्ध नाही। आरोपीच्या साथीदाराचा शोध सुरू आहे, मिळून आल्यास त्यांना पण त्यामध्ये अटक करून पुढील कारवाई करण्याची तजवीज ठेवली। अटक 22/2/2026 रोजी आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। त्यामध्ये त्याला 2 दिवस PCR मिळालेला होता आणि त्यानंतर त्याला माननीय न्यायालयाने मंजूर केल्याने त्याला हर्सुल कारागृह येथे रवाना करण्यात आलेले आहे।